पैलवान कसला विचार करायलेस? तुम्ही मग अशा आईंना जे बोलला त्याचाच विचार करते. हे बघ, मी जे काय बोललोय ते बरोबरच बोललोय. त्यात काय चुकलंय माझं? तुम्ही चुकीचं नाही बोलला, पण काय? गैरसमज लय गमतीशीर असतोय फसतात. तो कवा होतो जेव्हा एखादा माणूस गैर वाटायला लागतोय तेव्हा. मग त्याचं बोलणं बी गैर वाटतंय, ते कवा बी पटत नसते. म्हणजे आईला माझ्याबद्दल काहीतरी गैरसमज झालाय असं म्हणायचंय का तुला? नाही, तुमच्याबद्दल नाही, माझ्याबद्दल. त्यात मगाशी तुम्ही माझी बाजू घेतली म्हणजे तर आईंचा गैरसमज झालाच असणार आहे. बसतात, तुम्ही आईंना जाऊन भेटा आणि त्यांची माफी मागा. पण मी चुकलोच नाहीये तर माफी कशाला मागू? तर्क लावून गैरसमज दूर करावं अशी अवस्था नाही आईंची. अहो, आजारी आहेत त्या, फक्त त्यांच्या तब्येतीसाठी नाही म्हणत मी. आपल्या आईत त्या वयानं थोरल्यात आपल्यापेक्षा. आपल्या कुस्तीनं त्यांना त्रास होतोय वाचतात. आता हे समजत तर आपण काय थांबू शकत नाही, नाईलाजच आहे आपला. पण निदान आपल्या बोलण्यानं त्यांचं मन दुखू नये. आणि जर दुखलं तर आपण त्यांची माफी मागावी, एवढं तर करू शकतोय ना आपण. मला तर हे लय काय पटत नाही, पण तू म्हणतीस तर मागतो मी तिची माफी. माझ्यासाठी नव तर आईंचं मन आणि त्यांचा मान राखायला माफी मागा तुम्ही त्यांची. आज भावाचे लईच लाड चाललेत. आता ना भरवायला याला याच्या हाताला लकवा बिकवा बसला की काय? ओ उगच मंगळ काय बोलायले? गप घ्या की. हाताला राखी बांधली आहे ना म्हणून स्वतः खाईना झालाय. दाजी हे बघा, ही तायडीनं बांधलेली राखी आणि ही नीलू दीदीनं बांधलेली राखी हाय का नाही दमदार? दाखव बर. हारलंय भारी रे. पैलवानाची राखी लईच लई चिपीची निघाली की. अहो एका झटक्यात तुटली. मुद्दामून केलं ना तुम्ही. थांबा, तुमचं नाव ना मी तायडीला सांगतो. अशी तोडते ती तुम्हाला बघाच. थांबा. कशाला रडवायला तो लेकराला? जेवणाच्या ताटावरून उठून गेलाय तो. मला नखरा दाखवायला येत नव. उतरला आता त्याचा तोरा. पिंट्या, अरे पिंट्या, पैलवानाचा भाऊ असून रडायला सोय तुझ्या. आई, औषध घेतलीस? मी तुझीच वाट बघत होतो. मला ठाऊक होत तू नक्की येणार माझी माफी मागायला. मला ठाऊक आहे, मी जे काय बोललो ते योग्यच बोललो. पण तुला जर त्याचं वाईट वाटलं असेल तर मी तुझी माफी मागतो. आई, तू हसायलीस? हसू नको नाही तर काय करू. मला जे नको आहे तेच सगळं घडतंय आणि त्याबाबत मी काहीही करू शकत नाही. खरं तर तू स्वतःहून माझी माफी मागायला आलेलाच नाहीयेस. तुझ्या बायकोनी तुला पाठवलंय म्हणून तू आलायस. चांगलं ठाऊक आहे मला. अख्ख्या घरात तेच होतंय जे ती सांगते. ती सांगती ते मी तेव्हाच ऐकतो जेव्हा मला ते पटतंय. एवढा बी भरोसा नाही स्वतःच्या लेकरावर. मी इकडे तुला औषधाचं विचारायलो आणि तू विनाकारणच माझ्या वाकड्यात शिरायलीस बघ.
औषधं घेतलीस का नाही? माझं औषध नक्की काय आहे हे जेव्हा तुला समजेल ना तेव्हा खऱ्या अर्थानं बरी होईल मी. म्हणजे काही जात नको माझी काळजी करू. मला सांभाळायला कांचन आहे. ती तुमच्याशी कशीही वागत असली तरी माझी नीट काळजी घेते ती. तसंही पहिल्यापासनं फॅक्टरीचं काम सांभाळते ती. गरजेच्या वेळी घरासाठी उभी राहते. तुझ्या बायकोसारखी बडेजाव मिरवत नाही. दाखवायला काळजी आणि वेळ आली की कुस्ती. हे बघा आई, असं काही बी तसं नाहीये. नाही तसं नाही, मला सगळं ठाऊक आहे. तुला जर माझ्यावर भरोसा असेल ना तर आधी स्वतः ताळ्यावर ये आणि मग तुझ्या बायकोलाही ताळ्यावर आण. कुस्तीपेक्षा घर महत्वाचं आहे. हे जरा शिरू दे तिच्या डोसक्यात. ते जर तुला जमणार नसेल तर विषय सोड. तुझ्या बायकोला जशी माझ्या खोलीचा उंबरठा ओलांडायची बंदी आहे तशीच तुलाही असेल. कारण हा विषय आता मला सहन होत नाही. जातो. टायमिंग आईंच्या मेडिकलचं टायमिंग झालं ना. आलेच हा. टायमिंग आई टायमिंग ते चुकवून कसं चालेल. हे घ्या, हे तुमचं बिफोर फूडचं औषध. आई डॉक्टरांनी तुम्हाला एकदम व्हेरी व्हेरी लाईट फूड सांगितले. आय नो टेस्टलेस बट यू डोंट वरी. ही गोळी पचली की नाही की तुमच्यासाठी जरासं टेस्टी फूड घेऊन येईन मी. म्हणजे तेवढंच जिभेला टेस्ट हो. आलेच. हू देर जग्गू भाऊजी आहेत काय? मीनूला काही वॉन्टेड का भाऊजी? आलेच हा. यू डोंट वरी. अख्ख्या घराची काळजी करायला आय एम देअर. नो, आय टेक केअर. आई आलेच हा. शमारी, या दोन्ही पैलवानांचं नशीब ना लय चांगलं आहे बघा. काही कळना झालंय समज. आपण किती पण डाव टाकले ना तरी पण सरशी त्यांचीच वाहिली आहे. कालचा सामना बी जिंकली ती प्राजक्ता पैलवान. तरी बरं पैशांच्या बाबतीत त्यांची लय पंचायत करून ठेवली आपण. ते पण अपुरं पडतंय ना. पण आता सेमी फायनल्स पर्यंत गेलेत ते. मॅचेस असे जिंकत राहिले तर आपल्याला पैसे द्यावे लागतील त्यांना. मी ही स्पर्धा आखली त्यांचे हाल करण्यासाठी, त्यांना पैशाच्या पेचात अडकवण्यासाठी. पण ते आईचं ऑपरेशन सुद्धा बाजूला ठेवून हिमानानं खेळतायत आणि जिंकतायत. शमारी, ती म्हातारे लवकर गचकली पाहिजे. म्हणजे कसं दोघं बी अडचणीत येतील. म्हातारी बी जीव सोड ना. हा ना. ही बी मोलखाची चेंगट. खरंच मानलं मी त्या शिराळकरांना. फायटिंग स्पिरिट असावं तर ते असो. आणि ते जर का ठेचायचं असेल तर आता काहीतरी मोठा प्लॅन केला पाहिजे. कधी कधी नियती आपल्या बाजूने कौल देण्यासाठी बळी मागते. बळी? कुणाचा बळी? काय म्हणले आई? सांगा की वस्तात. काय सांगू?
इकडे तू म्हणतीस की जाऊन आईची माफी मागा, तिला वाईट वाटलं असेल, आणि तिकडे ती तुझ्याबद्दल असं काय काय बडबडती का त्याचं तुला काय वाटेल याचा विचार बी तिच्या मनाला शिवत नसेल. पैलवान, तू एवढा विचार करतीस तिच्याबद्दल आणि ती कायम तुझा तिरस्कारच करते, आणि हे काय मला आता सहन होईना झालंय बघ. इथनं पुढं मला कवा बी तिची माफी मागायला पाठवायचं नाही, सांगून ठेवायला. वस्तात, हे समज गैरसमजात न झालेलं दिसतंय. बोडक्याचा गैरसमज. माफी त्याचीच मागावी ज्याची माफ करायची इच्छा असते, पण तिनं तर माझीच खिल्ली उडवली. आणि तुझ्या बायकोनं सांगितलंय म्हणून तू माझी माफी मागायला आलायस. वय, तुझ्या सांगण्यानं गेलो मी तिची माफी मागायला. काय चुकलं माझं? सांग की काय चुकलं? तर म्हणे परत जर तुझ्या बायकोचं कौतुक सांगायला आला तर तिच्या वाणी या खोलीचा उमरा ओलांडायला तुला बी बंदी. हे काय वागणं झालं? वस्तात अहो, किती चिडताय, जरा थंड घ्या. कसं थंड घेऊ? तुझ्याबद्दल जरा बी विचार करवत नाही तिला. तुम्ही तरी कुठं त्यांच्या मनाचा विचार करताय, म्हणून तर एवढं कावताय. अहो, आई आहेत त्या आपल्या, त्या तुमच्यावर कावतात, ते बी तुमच्या काळजीपोटीच हो. कुस्तीच्या आखाड्यातनं ते मरणाच्या दारापर्यंत जाताना बघितलंय त्यांनी तुम्हाला. परत तसं होईल या भीतीपोटी त्रागा होतोय त्यांचा. अहो, नाजूक आहेत त्या. अशा वेळेला आपणच त्यांना समजून घ्यायला पाहिजे ना. बघ, हे बघ पहिलं, आधीच काही इकडे डोसक्याला ताप कमी नाही, त्यात तिचं हे असं तिरसट वागणं सहन करून घेत बसायचं का? अगं, आपण बी आपल्या घरासाठीच झटायलोय, हे कसं समजत नाही तिला? बसतात, थोड्याच दिवसांचा प्रश्न आहे. अहो, सेमीफायनलचं वेळापत्रक आले. आता सेमीफायनल आणि मग डायरेक्ट फायनल. हे 2-2 सामने आपण जिंकलो की ना आपलं बक्षीस कोणी नाकारू शकत ना आपले प्रयत्न. आईंचा गैरसमज बी दूर होईल. मग आपण त्यांचा इलाज बी करू आणि कर्ज बी फेडू. ओनली एमएच नाही, सुट्टीच नाही. शिराळकर, आज तर एवढी फनी थिंग झाली की नाही. फनी? येस, वीरू भाऊजींचा फेस पॅक आहे की नाही बघण्यालायक झालता. आणि मी असलं झापलंय की नाही त्यांना, सरळ लास्ट वॉर्निंग देऊन टाकलीये. तुला बी जर बायकोची कड घ्यायची असेल तर यू ऑल्सो नो एंट्री इन दिस रूम. काय सांगतेस? येस, आई असं बोलली? येस शिराळकर. आणि आता तुम्ही बघाच, आता समजत तसंच होईल असं प्लॅनिंग करणार आहे मी. म्हणजे ते दोघं आईंपासून लॉंग डिस्टन्सवर आणि आपण क्लोज जाऊ. म्हणजे फॅक्टरी बी आपल्याला ताब्यात घेता येईल. असंच केलं पाहिजे. त्या आईचं विरूपुराण कायमचं बंद करून टाकायचं. काळजी फक्त एक कांचन, परवा सेमीफायनलच्या मॅचेस आहेत. हे लोक जिंकले तर? नो शिराळकर, असलं काय बी होणार नाहीये. या टायमाला ते दोघं बी जिंकणार नाही. मग आपण दोघं मिळून करून टाकू त्यांचं सायलेंट मोडवर नेटवर्क जॅम. बाई हो पहिलवा झाली का फायनलची तयारी? असं तालीम करून नाही भागायचो. एकेकावर बारीक नजर किंवा कुस्तीचा जो डाव आहे का तो आखाड्यात कमी आणि आखाड्या बाहेर जास्त रमतो. सावध राहा, सावध राहा सुनबाई, सावध राहा. मामांजी, काय झालं? बसतात मामांजी. काय सपन बिपन पाहिलेस काय? बाय, मामांजी आलते सपना. बाबा,
काय म्हणले? म्हणले की सावध व्हा, पाय खेचतात, डाव आखाड्याच्या बाहेर रंगतोय, बसतात. मला लय भीती वाटते. अगं काय खुळी आहेस काय? घाबरायलीस काय? सेमीफायनलच्या अगोदर बाबा स्वतः तुझ्या सपानात येऊन तुझ्याशी बोलून गेले, म्हणजे त्यांचा बी आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे. आता आपल्याला कोण बी नाही अडवू शकत पैलवान. काय बी झालं तरी आपण जिंकणारच बघ. तू काळजीच करू नकस. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. काय बरं, आता झोपून घे. सकाळी लवकर उठायचे. झोपून घे. दाद्या वहिनी पोटभर केला ना नाश्ता? आज सेमीफायनलची मॅच आहे, दणक्यात मारायचे सामने. मी फोनवर बघणार आहे बरं का तुमचे सामने. एक मिनिट. आज तुम्ही दोघं सेमीफायनल खेळणार आहे? अरे खेळणार, दोघं बी जिंकणार, मला खात्री बघ तू. एक मिनिट, यू मीन जगू भाऊजी, प्राजक्ता आणि वीरू भाऊजी सेमीफायनल जिंकून फायनलला येणार? एकमेकांच्या अपोजिशन. अय्या भारीच आहे की मग. वाट भारी मिने, नवऱ्याच्या पोझिशन मध्ये बायको कुस्ती खेळणार आणि ही प्राजक्ता वीरू भाऊजींना हरवणार. वाव शिराळकर, आपल्या घराण्याची कसली बॅड पब्लिसिटी होईल. अंडरस्टँड? नाही तर काय. त्यात कसली आली बदनामी वहिनी? उलट नवरा बायको एकमेकांविरोधात आखाड्यात उतरतायत, असं इतिहासात पहिल्यांदाच होणार आहे. वहिनी, आम्हाला ना बदनामीची भीती आहे ना इतिहास घडवायचा सोस. आम्ही या स्पर्धेत उतरलोय ते पैशासाठी. तुम्ही म्हणता तसं जर आम्ही दोघं बी फायनलला पोहोचलो तर प्रश्नच मिटला की. म्हणजे कोणी बी हारो नाहीतर कोणी बी जिंकू, विजेता आणि उपविजेता दोन्ही बी बक्षीस आपल्याच घरात येणार. बाई, आणि आपण जीव लावून खेळायचं आणि जिंकायचं बी. ओनली MH नाही, सुट्टीच नाही. सुट्टी तर त्या प्राजक्ताची झाली पाहिजे. कशी करणार? अहो तिला कुठं पण अडकून ठेवलं ना तरी बी ती आखाड्यात पोचतीच बघा. आणि ते बाटली मास्टर दुसरीकडे. अहो समोर राक्षस उभा केलं हो त्याच्या. त्यानं हाणला, काय झालं? यानंच मात दिली त्याला. उखणीचं कुठचं. म्हणूनच म्हणतीये प्राजक्ता सेमीफायनल राऊंड साठी ग्राउंड पर्यंत पोहोचलीच नाही पाहिजे. हो, बळी द्यायचं काहीतरी म्हणत होतीस, याचं काय? त्यासाठी तुम्ही कांचनला फोन करा. तिच्याकडून प्राजक्ताची सगळी माहिती काढा. ती मॅचच्या आधी कुठे जाणार आहे, काय करणार आहे, सगळं टाइम टेबल काढून घ्या. मग पुढे काय करायचं ते मी बघते. घ्या ब्रेकफास्टचा नाश्ता करा आणि इकडे रूम मध्येच रेस्ट इन पीस करा. किती बी वाटलं तरी बाहेर काय येऊ नका. बाहेर काय काय बघायला मिळेल गॉड नॉलेज. काय झालंय? अहो आई, आज ती कुस्ती महास्पर्धेची सेमीफायनल आहे ना. एक मॅच वीरू भाऊजींची, दुसरी मॅच प्राजक्ताची, आणि दोघं बी मॅच जिंकले तर फायनल मध्ये एकमेकांच्या पोझिशन उतरणार आहेत. म्हणजे आउटसाइड पब्लिक वॉट टेलिंग, शिराळकरांचं पोरग बायकोच्या समोर आखाड्यात उतरायलंय.
व्हेरी व्हेरी बॅड पब्लिसिटी आई. आणि हे सोडा हो, देव न करू वीरू भाऊजी चुकून जरी प्राजक्ता सोबतची मॅच हारले तर मग गॉन, ऑल शिराळकरांची इज्जत गॉन हो आई. व्हॉट टेलिंग नाव, लेट्स सी व्हॉट हॅपनिंग. ते समधी इज्जत आजच्या मॅच वर डिपेंडन्सी आहे. आई यू डोंट वरी, तुम्ही नाश्ता करून घ्या की. मी जाते, व्हेरी व्हेरी वर्कलोड इन हाऊस. आलेच हा, खावा. शिराळकरांचं पोरगं बायकोच्या समोर आखाड्यात उतरायले.